वर्षभर मागणी असणारे, त्याच पद्धतीनं वर्षातील तीनही हंगामामध्ये लागवड केले जाणारे, अधिक तोडे तसेच चांगला नफा देणारे पीक असल्या कारणाने शेतकरी बांधवांचा या पिकाच्या लागवडीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून शिमला मिरची पिकाच्या लागवडी संबंधीचे विविध व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील. शिमला मिरचीची लागवड करण्यासाठी आपल्याला ओपन स्पेस मध्ये लागवड करायची आहे की शेड नेट पॉली हाऊस मध्ये लागवड करायची आहे, यानुसार आपल्याला विविध प्रकारच्या वाणाची निवड करायची आहे. तर याच्यामध्ये काय वाणांची निवड आपण कलर नुसार करू शकतो. तर ओपन स्पेस मध्ये आपण लागवड करण्यासाठी हिरव्या तसेच पोपटी कलरच्या शिमला मिरचीची निवड करायची आहे. त्याच पद्धतीनं पॉली हाऊस मध्ये लागवड करण्यासाठी आपण हिरव्या, पोपटी तसेच पिवळ्या व लाल कलरच्या वाणांची निवड देखील करू शकता. तर वाणांची निवड करण्यासाठी आपल्याला आपल्या स्थानिक मार्केटमध्ये चांगला बाजारभाव असणारे, चांगली मागणी असणारे, त्याच पद्धतीनं रोग व किडींप्रती चांगली रोग प्रतिकार शक्ती असणारे वाण, चांगली टिकवण शक्ती असणारे, वजनदार, त्याच पद्धतीनं मालाला चमक असणाऱ्या वाणांची तसेच आपापल्या स्थानिक हवामानात योग्य पद्धतीनं वाढणाऱ्या वाणाची आपल्याला निवड करायची आहे. मी तुम्हाला स्क्रीनवर हिरव्या व पोपटी कलरच्या शिमला मिरचीच्या वाणांची कंपनी व कंपनीचे सुधारित व संकरित वाण याची स्क्रीनवर लिस्ट दिलेली आहे. या पद्धतीच्या हिरव्या, पोपटी कलरच्या शिमला मिरचीच्या वाणाची निवड करायची आहे. त्याच पद्धतीनं पॉली हाऊस मध्ये लागवड करण्यासाठी आपण पिवळ्या कलरच्या शिमला मिरचीच्या, ढोबळी मिरचीच्या वाणाची निवड करू शकतो. तर यासाठी आपण अनुभवी शिमला मिरची उत्पादक शेतकरी तसेच तज्ञ व्यक्तीचा सल्ला देखील घेऊ शकतो. यानुसार आपल्याला पिवळ्या कलरच्या वाणाच्या शिमला मिरचीची पॉली हाऊस मध्ये लागवडीसाठी निवड करायची आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही पॉली हाऊस मध्ये लाल कलरच्या शिमला मिरचीच्या वाणाची, कॅप्सिकम मिरचीच्या वाणाची लागवडीसाठी निवड करू शकता. तर निवड करत असताना आपल्याला त्या कंपनीच्या प्रतिनिधींचा सल्ला देखील घ्यायचा आहे आणि त्या हंगामात योग्य पद्धतीनं वाढणाऱ्या वाणाची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची आहे. त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये आणखी काही नवीन संशोधित व संकरित वाण आलेले असतील तर याचा देखील आपण मार्केटमध्ये सर्वे करून, अभ्यास करून मार्केटचा नवीन आलेल्या वाणांची देखील लागवडीसाठी निवड करू शकता. शिमला मिरची पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी तसेच तुमच्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळं, मार्गदर्शनामुळं आपल्या शिमला मिरची पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद.